आयोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। राज ठाकरे आणि मनसे विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। मनसेची मान्यता रद्द करण्याची उत्तर भारतीय विकास सेनेची मागणी। उत्तर भारतीयांविरोधात तिरस्कार पसरवत असल्याचा याचिकेत दावा। एक्सक्यूज मी बोलल्याच्या रागातून डोंबिवलीमध्ये 2 तरुणींना बेदम मारहाण। मराठीत बोला असं बोलत वाद घातला, तरुणींना मारहाण झाल्याची माहिती, व्हिडिओ व्हायरल। सोलापुरात गर्भवती महिलेला 3 ते 4 महिलांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण। नातेवाईकांच्या आरोपांनंतर पोलिसांकडे तक्रार, जखमी गर्भवती महिलेवरती उपचार सुरू। सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझांविरोधात अवमान याचिका। ओझांनी विद्यमान न्यायमूर्तींबाबत केले होते गंभीर आरोप। सुनावणी आधीच टिप्पणी करणं अयोग्य, कोर्टानं फटकारलं। पुण्यातील तनिषा विसे मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय समितीचा अहवाल सादर। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला अहवाल, कारवाईकडे लक्ष। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी कोर्टाची राज्य सरकारला नोटीस। पुढील सुनावणी 29 एप्रिलला होणार, प्रकाश आंबेडकरांची माहिती। राज्यातील लाडक्या बहिणींना खुशखबर, 30 एप्रिलला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती लाडक्या बहिणींना मिळणार योजनेचा हप्ता। फुले चित्रपटावरती ब्राह्मण महासंघाच्या नेत्यांचा आक्षेप। चित्रपटातील काही चुका दुरुस्त करण्याची केली मागणी। माजी क्रिकेटपटू केदार जाधव आता राजकारणाच्या मैदानात। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश। सोलापुरात शाळेच्या बसमधून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू, गुन्हा दाखल करण्याची मागणी। तर पिंपरीत शाळेतील पडदे काढताना विद्यार्थ्याचा हात फ्रॅक्चर।